हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग मध्ये मी श्रेयस तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4th इंग्लिश युअर ओन बुक ऑफ सायन्स. चला तर मग या व्हिडिओला स्टार्ट करूया. युअर ओन बुक ऑफ सायन्स. You may come across simple but amazing science experiments in magazines, newspapers, supplements, or on the internet. अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक. मॅगझिन्समध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा इंटरनेटवर तुम्ही बरेच आश्चर्यकारक सायन्सचे एक्सपेरिमेंट्स पाहिले असतील, वाचले असतील. कलेक्ट एनी 5-8 एक्सपेरिमेंट्स यू लाईक. तुम्हाला आवडलेले कोणतेही 5-8 एक्सपेरिमेंट्स कलेक्ट करा. आस्क युअर पेरेंट्स, टीचर्स वेदर द एक्सपेरिमेंट्स आर सेफ. तुमच्या पॅरेंट्सना किंवा टीचर्सना विचारा की हे एक्सपेरिमेंट्स करणं सेफ आहे का. देन कॅरी आउट द एक्सपेरिमेंट्स. मग ते एक्सपेरिमेंट्स करायचे. इफ नेसेसरी टेक द हेल्प ऑफ युअर पेरेंट्स, टीचर्स. जर गरज पडलीच तर पेरेंट्स किंवा टीचरची मदत घ्यायची. रेकॉर्ड द एक्सपेरिमेंट्स ऑन सेपरेट शीट्स इन युअर ओन बुक ऑफ सायन्स. हे सर्व एक्सपेरिमेंट्स एका बुकमध्ये लिहून ठेवायचे, रेकॉर्ड करून ठेवायचे. ही झाली तुमची बुक ऑफ सायन्स. An example is given below. खाली तुम्हाला उदाहरण दिले आहे. A simple experiment. Lifting ice. If you wanted to lift ice without touching it, what do you do? जर तुम्हाला बर्फाला हात लावल्याशिवाय उचलायचं असेल तर काय करावं लागेल? Read on to find out. हे शोधण्यासाठी पुढे वाचा. What you need. यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? आईस क्यूब्स, थ्रेड, कॉमन सॉल्ट. आईस क्यूब म्हणजे बर्फ, थ्रेड म्हणजे धागा आणि कॉमन सॉल्ट म्हणजे साधं मीठ. व्हॉट यू डू. प्लेस अन आईस क्यूब इन अ डिश. एका डिशमध्ये एक बर्फ घ्यायचा. प्लेस अ पीस ऑफ थ्रेड ऑन इट. एक धागा त्या बर्फावर ठेवायचा. स्प्रिंकल सम common salt on and near the thread on the ice cube. थोडं साधं मीठ त्या बर्फावर ठेवलेल्या दोऱ्यावर आणि आजूबाजूला पसरवायचं. Wait for a few seconds. काही सेकंद थांबायचं. Hold the two ends of the thread and pick them up carefully. आता त्या धाग्याचे दोन्ही टोक पकडायचे आणि अगदी सावकाश उचलायचे. व्हॉट हॅपन्स. काय झालं? आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे बर्फाला हात न लावता उचलू शकतो. ट्राय प्लेसिंग द थ्रेड इन डिफरंट वेज टू लिफ्ट द आईस. अशा प्रकारे आता वेगवेगळ्या प्रकारे दोरा बर्फावर ठेवून तो उचलायचा प्रयत्न करा. यू कॅन प्लेस जस्ट वन एंड ऑफ द थ्रेड ऑन द आईस क्यूब अँड लिफ्ट द आईस विथ द अदर एंड. तुम्ही बर्फाचं एक टोक बर्फावर ठेवा आणि दोऱ्याचं दुसरं टोक पकडून बर्फ उचलून बघा. पझल्स इन युअर सराउंडिंग्स. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या काही गोष्टी कोड्यासारख्या असतात. वाय डज इट हेल्प इवन इन समर. उन्हाळ्यात सुद्धा गारा का पडतात? वी फील व्हेरी हॉट इन समर. उन्हाळ्यात आपल्याला खूप गरम होत असतं. The sun shines brightly and the temperature is high. सूर्य खूप ब्राईटली चमकत असतो आणि वातावरण पण खूप तापलेलं असतं. And then suddenly there are clouds in the sky and it starts raining not just water but even small balls of ice. आणि मग अचानक आकाशात ढग दिसायला लागतात आणि पाऊस पडायला लागतो. फक्त पाणीच नाही तर छोटे छोटे बर्फाचे गोळे पण पडायला लागतात. वी से इट हॅज स्टार्टेड हेलिंग. यालाच आपण गारा पडणे असे म्हणतो. द स्मॉल बॉल्स ऑफ आईस आर कॉल्ड हेलस्टोन्स. बर्फाच्या या छोट्या गोळ्यांना हेलस्टोन्स म्हणजे गारा असे म्हणतात.
Why does it help in the hot summer season? कडक उन्हाळ्यात अशा गारा का पडतात? As we move up from the land, the temperature begins to fall. जसं जसं आपण जमिनीवरून वर म्हणजे आकाशाच्या दिशेने जायला लागतो तसं तसं तापमान कमी कमी व्हायला लागतं. Up in the sky, it is very cold even in the hot season. जेव्हा कडक उन्हाळा असतो तेव्हा वरती आकाशामध्ये खूप थंड वातावरण असतं. You know that there are water particles in the clouds that we see in the sky. आपल्याला आकाशात जे ढग दिसतात त्यात पाण्याचे छोटे कण असतात. Very high up in the sky, the water particles in the clouds turn into little bits of ice. खूप उंचावर आकाशात जेव्हा ढग जातात तेव्हा या पाण्याचे कण छोट्या छोट्या बर्फांमध्ये रूपांतरित होतात. Sometimes there are strong winds in the clouds. कधी कधी ढगात खूप जोराचा वारा सुटतो. They push these little bits of ice upward. त्यामुळे हे बर्फ हळूहळू वरती ढकलले जातात. So they do not fall to the ground. त्यामुळे ते जमिनीवर पडत नाहीत. They go up and collect more water particles which freeze onto them. ते वर जातात आणि पाण्याचे कण कलेक्ट करतात. त्यामुळे ते मोठे होतात. Thus the tiny balls get bigger and bigger. त्यामुळे ते छोटे बर्फाचे गोळे अजून मोठे मोठे होत जातात. They turn into hailstones. त्यांचं रूपांतर हेलस्टोन मध्ये म्हणजेच गाऱ्यांमध्ये होतं. The heavy hailstones then fall to the ground in the form of a shower. मग या जड गारा जमिनीवर पावसासारख्या पडायला लागतात. यालाच आपण गारांचा पाऊस म्हणतो. Very tiny hailstones melt before they reach the ground. ज्या खूप छोट्या छोट्या गारा असतात त्या जमिनीवर पडायच्या आधीच वितळतात. They turn into raindrops. त्यांचं रूपांतर पावसाच्या पाण्यामध्ये होतं. But some hailstones reach the ground before they melt. पण काही गारा वितळायच्या आधीच जमिनीवर पडतात. A light shower of hail can be great fun, but a hailstorm can cause great damage to crops, plants and animals. जेव्हा छोट्या छोट्या गारांचा पाऊस पडतो तेव्हा खूप मज्जा वाटते, पण जेव्हा मोठ्या गारा खूप जोरात पडतात तेव्हा धान्याचं, झाडांचं आणि प्राण्यांचं खूप नुकसान होतं. Maharashtra was hit by a series of hailstorms in 2014. महाराष्ट्रामध्ये 2014 मध्ये हेलस्टॉर्म म्हणजे खूप मोठ्या मोठ्या गाऱ्या पडल्या होत्या. The hailstorms devastated thousands of acres of standing crops. Devastated म्हणजे उद्ध्वस्त. त्या हेलस्टॉर्म मध्ये हजारो उभी पिके उद्ध्वस्त झाली होती. Fruit crops were ruined. Ruined म्हणजे उद्ध्वस्त. फळांची झाडे उद्ध्वस्त झाली होती. Birds and animals were killed and injured large numbers. मोठ्या प्रमाणात पक्षी आणि प्राणी मारले गेले होते आणि जखमी झाले होते. Farmers suffered heavy losses. शेतकऱ्यांना खूप मोठ्या नुकसानातून जावं लागलं होतं. It was a great natural calamity. ही एक फार मोठी नैसर्गिक आपत्ती होती. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, कॅलॅमिटी म्हणजे आपत्ती. You may have other questions that puzzle you. तुम्हाला बरेच असे प्रश्न पडले असतील जे तुम्हाला कोड्यात टाकत असतील, विचार करण्यास भाग पाडत असतील. Note down at least 10 such questions on the basis of your observation of things and events in your surroundings.
तुमच्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी घटना घडतात. त्यांचं निरीक्षण करून तुम्हाला पडलेले किमान 10 प्रश्न लिहून ठेवा. A few examples are given below. यांची काही उदाहरणे खाली दिली आहे. Where do flowers get their color from? फुलांना त्यांचा रंग कुठून मिळतो? Why are leaves green? झाडाची पाने हिरवी का असतात? Why does chopping an onion make you cry? कांदा कापल्यावर आपल्याला रडू का येतं? Note each question on a separate page in your book of science. तुमच्या बुक ऑफ सायन्स मध्ये प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पानावर लिहा. Draw suitable pictures or paste related photographs on that page. त्या पेजवर त्या प्रश्नाशी रिलेटेड पिक्चर ड्रॉ करायचे, चित्र काढायचे. Try to find the answers to your questions with the help of your parents, teachers or friends. तुमच्या पॅरेंट्स, टीचर्स किंवा फ्रेंड्सच्या मदतीने या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून काढायचे आहे. Make use of science journals and reference books to find the answers. तुम्ही त्यासाठी त्या रिलेटेड सायन्स बुक्सचा वापर करू शकता. You may find the answers on the internet. तुम्ही इंटरनेटचा वापर करून सुद्धा उत्तरे शोधू शकता. With the permission and guidance of your parents, guardians or teachers, browse through the informative websites. तुमच्या पॅरेंट्स, टीचर्सची परमिशन घेऊन त्यांच्या मदतीने वेबसाईट्सवर जाऊन माहिती मिळवू शकता. You may find some of the answers you need in your textbooks or in other informative books. तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे तुमच्या टेक्स्ट बुक्स किंवा इतर इन्फॉर्मेटिव्ह बुक्समध्ये मिळू शकतात. Note down the answers on the relevant pages. ही सर्व उत्तरे त्या प्रश्नाच्या पेजवर लिहून घ्या. When you have collected a few experiments and answer to your questions, put them all together in your very own book of science. जेव्हा तुम्हाला तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळतील तेव्हा ते सर्व एकत्र करून तुमच्या बुक ऑफ सायन्सच्या बुकमध्ये लावून ठेवा. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स अँड बाय बाय.